कर्जमाफीच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। यावर शेतकऱ्यांनी काळजी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। बैठकीमध्ये बँकांकडून व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य करण्यात आली, त्यामुळे आम्ही कर्जाची रक्कम भरत आहोत, व्याजाची रक्कम बँक स्वतः काढून घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली, त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या। एक, NPA वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील, आणि दुसरं कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते। शेतकरी बांधवांनो, आत्ताच एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत सरकारच्या वतीने एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे आणि या परिपत्रकामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। आजपासून ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत होती, ज्यांना EKYC करताना अडचणी येत होत्या, ज्यांना पात्र असूनही कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी या परिपत्रकाने मार्ग मोकळा केला आहे। 2 लाख रुपये कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे खुला झाला आहे। ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आनंद झाला आहे। लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे की कर्जमाफी योजना जाहीर झाल्यापासून आम्ही सातत्याने तुमच्यासाठी या योजनेबद्दलचे अपडेट घेऊन येत आहोत। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। कर्जमाफीची 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कर्ज रकमेमध्ये तफावत दिसली। अनेकांना EKYC करताना फार्मर IDचा प्रॉब्लेम आला, अनेकांना बायोमेट्रिकचा प्रश्न आला। या सर्व बाबी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या। त्याचबरोबर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये अनुदान मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते। त्यांनाही 2 लाख रुपये सरसकट मिळावेत ही मागणी आम्ही लावून धरली होती। आता या सर्व प्रश्नांवर सरकारने नवीन परिपत्रकाद्वारे उत्तरे दिली आहेत। हे परिपत्रक नेमके काय सांगते ते आपण सविस्तरपणे बघूया, परंतु त्याआधी शेतकरी बांधवांनो, आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कर्जमाफी योजनेबद्दलचे पुढील सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि अचूकपणे मिळत राहतील। आता बघूया हे महत्त्वाचे परिपत्रक। शेतकरी बांधवांनो, आज एक महत्त्वाचा प्रेस नोट म्हणजेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे। या परिपत्रकाचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर केली होती। आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती या परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे। या योजनेमध्ये 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा म्हणजे थेट कर्जमाफी, दुसरा टप्पा म्हणजे एक वेळ समझोता म्हणजेच वन टाइम सेटलमेंट, आणि तिसरा टप्पा म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान। हे 3 टप्पे नेमके काय आहेत आणि तुम्हाला यातून काय मिळणार आहे ते आपण आता एक एक करून बघूया। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी बघूया की या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही। अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमचे 2016 चे कर्ज आहे, आमचे 2014 चे कर्ज आहे, आमचे 2008 चे कर्ज आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार का? तर शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर कर्ज घेतले आहे आणि 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज उचलले आहे, अशा शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी जे कर्ज थकबाकीमध्ये असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत थकबाकीत असेल, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। थोडक्यात सांगायचे तर 1 एप्रिल 2019च्या आधीचे जे कर्ज थकबाकीत आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, पुढच्या यादीतही त्यांचे नाव येणार नाही। हे स्पष्टपणे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघूया वन टाइम सेटलमेंट
म्हणजेच एक वेळ समझोता योजना काय आहे. ज्या शेतकऱ्यांच्यावर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. परंतु हे कर्ज सुद्धा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीत उचललेले असायला पाहिजे. त्याच्या आधीचे कर्ज असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. आता वन टाइम सेटलमेंट मध्ये शेतकऱ्याने 2 लाखांवरची रक्कम बँकेत भरायची आहे आणि त्यानंतर बाकीचे 2 लाख रुपये सरकार माफ करणार आहे. 31 मार्च 2027च्या आधी हे पैसे बँकेत भरायचे आहेत. जे शेतकरी वेळेत पैसे भरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय बघूया. प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे 50,000 रुपये कोणाला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, रेग्युलर शेतकरी आहेत, त्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहे. परंतु त्यासाठी अट काय आहे? 2022 ते 23, 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून विहित मुदती परतफेड केलेली असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर 2025 ते 26 मध्ये सुद्धा पीक कर्जाची मुदती परतफेड करणे गरजेचे आहे. म्हणजे या वर्षी देखील कर्ज उचलून वेळेत परत करायचे आहे, तरच 50,000 रुपये मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की रेग्युलर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना फक्त 50,000 रुपये मिळतात आणि ज्यांनी कर्ज बुडवले त्यांना 2 लाख मिळतात. हे खरोखरच अन्यायकारक आहे. आम्ही ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवत राहू. रेग्युलर शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपये मिळायला हवेत. ही लढाई आम्ही तुमच्यासाठी लढत राहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची बातमी सांगतो. ज्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत आहे त्यांच्यासाठी या परिपत्रकात काय सांगण्यात आले आहे ते बघा. या योजनेची अंमलबजावणी महाआयटी मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. या प्रणालीवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्ज खात्यांची माहिती भरलेली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे 10 लाख आणि इतर बँकांकडे 21 लाख कर्जदारांचा समावेश आहे. आता सरकारने 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गवारीतील खात्यांना विशेष सवलत देण्याचे निर्देश दिले आहेत आणि 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन 1 एप्रिल 2026 नंतर योजने एक्झॅक्टली शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्याजाची आकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत. ही खूप मोठी दिलासाची बातमी आहे. आता व्याज थांबणार आहे, म्हणजे तुमचे कर्ज आणखी वाढणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो. ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत आहे, ज्यांच्या बँकेने सांगितले की तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, त्यांच्यासाठी सरकारने एक विशेष व्यवस्था केली आहे. अनुत्पादित कर्ज खात्यांसाठी बँकांनी खालील प्रमाणे सवलत द्यायची आहे. 30 सप्टेंबर 2021च्या पूर्वी जे कर्ज अनुत्पादित वर्गवारीत गेले त्यांना 35% तडजोडीची रक्कम असणार आहे. 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत गेले त्यांना 45%. 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 मध्ये गेले त्यांना 55%. 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 मध्ये गेले त्यांना 70%. आणि 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 मध्ये गेले त्यांना 85%. शेतकरी बांधवांनो, याचा अर्थ काय आहे ते सोप्या भाषेत सांगतो. ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत दिसत आहे, म्हणजे बँकेचे आणि सरकारच्या यादीतले आकडे जुळत नाहीत, अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही. ती तफावतीची रक्कम बँक स्वतः वन टाइम सेटलमेंट अंतर्गत भरेल आणि तुम्हाला शून्य बाकी म्हणजेच नील बाकीचा दाखला मिळेल. म्हणजे तुमची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी कोणत्याही अडचणीशिवाय होणार आहे. हे या परिपत्रकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच लाखो शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी बांधवांनो, परंतु एक महत्त्वाची समस्या अजूनही आहे. अनेक बँका सरकारचे आदेश ऐकत नाहीत. अनेक बँका शेतकऱ्यांना सांगतात की तुम्हाला ही रक्कम भरावी लागेल, तुमचा प्रश्न आम्ही सोडवणार नाही. अशा बँकांशी आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही हे नवीन परिपत्रक बँक अधिकाऱ्यांसमोर ठेवा. आजचा हा प्रेस नोट दाखवा. हे परिपत्रक पाहिल्यानंतर बँकेला तुमचे ऐकणे भाग पडेल. तुमची जी काही तफावतीची रक्कम आहे ती बँक स्वतः भरेल आणि तुम्हाला नील बाकीचा दाखला मिळेल. जर बँक तरीही ऐकत नसेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जा, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करा. तुमचा हक्क तुम्हाला नक्कीच मिळेल. शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती. पुढची 14 लाख शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. या यादीत तुमचे नाव असणार का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी बघायच्या आहेत. पहिले, तुमचे कर्ज 1 एप्रिल 2019 नंतरचे आहे का? दुसरे, तुमचे कर्ज 31 मार्च 2025 पर्यंत उचललेले आहे का? तिसरे, 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमचे कर्ज थकबाकीत होते का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं होय असतील तर तुमचे नाव पुढच्या यादीत येण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर तुमच्या बँकेत जा, पासबुक अपडेट करा आणि कर्जाची माहिती घ्या. शेतकऱ्यांनो, आता थोडक्यात सांगतो की आत्ता तुम्हाला काय करायचे आहे. पहिले, तुमच्या बँकेत जा आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ई-केवायसी झाल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. दुसरे, फार्मर आयडी कार्ड अजून काढले नसेल तर आजच काढा. तिसरे, कर्ज रकमेमध्ये तफावत असेल तर हे नवीन परिपत्रक बँकेला दाखवा. चौथे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा. पाचवे, जर रेग्युलर कर्ज भरत असाल तर 2025 ते 26 मध्ये सुद्धा वेळेत कर्जाची परतफेड करा, म्हणजे 50,000 रुपये अनुदान मिळेल. या 5 गोष्टी केल्या तर कर्जमाफीचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत की रेग्युलर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय संपायला हवा. ज्याने कर्ज बुडवले त्याला 2 लाख मिळतात आणि ज्याने प्रामाणिकपणे कर्ज भरले त्याला फक्त 50,000 मिळतात. हे न्याय्य नाही. आम्ही ही लढाई सुरू ठेवणार आहोत. सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवत राहणार आहोत. रेग्युलर शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपये मिळायलाच हवेत. तुम्ही सुद्धा या मागणीला पाठिंबा द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचा प्रश्न आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत राहू. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि शेतकरी ग्रुपवर आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पेजला फॉलो करा, जेणेकरून कर्जमाफी योजनेचे पुढील सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि अचूकपणे मिळत राहतील. शेतकरी बांधवांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराज, जय शेतकरी.